Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आणि पांढरी पट्टी काय त्यांचे महाराज ह्याच वरची सगळीकडे चालतात आहे का? ह्याच्या अगोदर तुम्ही कधी चालले नाहीत का? पण हे तुम्हाला पहिले मला हे सांगा, गव्हर्नमेंटच्या रस्त्यावरती तुम्ही पांढरी पट्टी मारतातच कशाला? भांडण लावून तुम्ही केड निर्माण करताय. मी तुम्हाला काय विचार सांगितलं कोणी नेमकं करायला आहे? त्यांना त्यांचे जे धर्मगुरू आहेत ते येतात, पण एवढ्या वर्षात त्यांना का नाही जाणवलं की आपल्याला पांढरी पट्टी लावली पाहिजे? मुंबई कॉर्पोरेशन गेल्यानंतर लगेच ह्या लोकांनी फटाफट आपली डोकी वर चढले केली आणि सगळ्या गोष्टी हळूहळू काबीज करायला, प्रेशर द्यायला, सगळ्या गोष्टी करायला चालू केलं. हे कोणत्या बेसिसवरती? मग हा दहशतवादच आहे ना. महाराष्ट्र आणि ते मुंबई आहे. मुंबईमध्ये फक्त मराठी माणसाचाच आवाज चालणार. काही दिवसात ना हे BMC आहे ना, हे JMC होणार आहे, जैन महानगर कॉर्पोरेशन. जैन मुनींना चालण्यासाठी पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्या होत्या रस्त्यांवर. त्याचा वाद घाटकोपरमधनं सुरू झाला आणि तो गिरगावपर्यंत येऊन पोहोचला. जर घाटकोपरमध्ये ज्या पद्धतीनं तिथं व्हाईट पॅच काढून जैन मुनींनी कशा पद्धतीनं बिल्डिंगमध्ये जाण्यासाठीचा तो एक रस्ता तयार करण्यात आला होता, त्याच्यावरनं प्रश्न उपस्थित करण्यात आले, मीम्स तयार झाले. सगळ्यात आधी आम्ही गिरगावकर या संघटनेनं याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि थेट इशारा दिला, ते म्हणजे की जर तुम्ही पांढऱ्या पट्ट्या रस्त्यावर काढणार असाल तर त्याच्यावर अंडी आणि मासोळी आमच्याकडे तयार आहेत. त्याच गिरगावात आत्ता काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीची पांढरी पट्टी दिसली. 2 ठिकाणून तक्रारी आल्या. एक म्हणजे गिरगाव किंवा ठाकूरद्वारची हीच मंगलवाडी. या मंगलवाडीतनं आतमध्ये जरीमरी माता मंदिर आहे, तिथं एका ठराविकच पट्ट्यात तशा पद्धतीचा पांढरा रंगानं ती पट्टी काढण्यात आली होती. आत्ता ती पट्टी बुजवण्यात आलेली आहे. पण हा वाद कसा सुरू झाला आणि नेमकं आपण या सगळ्याकडे कशा पद्धतीनं बघणार आहोत हे आत्ता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आत्ता मी ही दाखवते, ही गल्ली आहे. या गल्लीतनं आत गेल्यानंतर या गल्लीच्या एंडला तो पांढरा पट्टा काढण्यात आला होता. आणि जसं मी म्हटलं त्याप्रमाणे यूट्यूबर घाटकोपरचे जे प्रसाद वेद पाठक आहेत, त्यांनी याच्याबद्दल आवाज उठवल्यानंतर गिरगावातनं अशा पद्धतीच्या तक्रारी यायला लागल्या. मराठी माणसांनी या तक्रारी केल्या होत्या. ही जी गल्ली दिसते आहे, हे जे मंदिर दिसतं आहे, तिथून पुढे एक पट्टी काढण्यात आली होती. विशेष म्हणजे हा रस्ता मी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर दाखवते. या संपूर्ण रस्त्यावर कुठेही तशा पद्धतीचा पांढरा पट्टा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पण अगदी थोड्या अंतरावर, म्हणजे आपण पूर्ण गल्ली चालत आलेलो आहोत आणि एका ठराविकच पट्ट्यात आपल्याला ती व्हाईट पट्टी पाहायला मिळते आहे. ती व्हाईट पट्टी मी दाखवते आहे आणि त्याच्यावरनं एक प्रश्नसुद्धा उपस्थित करतो आहे. आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे. तर ही बघा, ही जी पट्टी आहे ती एका विशिष्ट बिल्डिंगपर्यंत जाते आहे. संपूर्ण गल्ली जी आपण पाहिली तिथं कुठल्याही पद्धतीची पांढरी पट्टी नव्हती, पण एका बिल्डिंगच्या अगदी थोड्या अंतरावरच अशी पट्टी काढण्यात आली होती. आणि त्याचबरोबर आता ती पट्टी बुजवण्यात सुद्धा आलेली आहे. त्याच्यावर डांबर फासण्यात आलेला आहे, डांबर लावण्यात आलेला आहे आणि ती पट्टी जे काही वेगळं हायलाईट केलं होतं पांढरा पट्टा काढून ते बुजवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर हा पांढरा पट्टा काढण्यामागे एक कारण देण्यात येत होतं, ते म्हणजे की जैन मुनी कडनं कुठल्याही पद्धतीनं हिंसा होऊ नये, म्हणजे पायाखाली येणारे जे काही जीवाणू, विषाणू किंवा अगदी छोटे छोटे किडे आहेत त्यांनासुद्धा इजा होऊ नये म्हणून ही पांढरी पट्टी काढण्यात येते किंवा काढली जाते, काढण्यावर भर आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात या पूर्ण रस्त्यावर अशा पद्धतीचं कुठलाच पट्टा, व्हाईट पट्टा, पॅच आपल्याला पाहायला मिळाला नाही. फक्त एका विशिष्ट इमारतीच्या समोरच अशा पद्धतीनं हा पट्टा काढण्यात आला होता. त्याच्यावरनं प्रश्न असा उपस्थित होतो, ते म्हणजे की मग काही विशिष्ट इमारती हायलाईट करण्याचा हा प्रयत्न केला जातोय का जैन समुदायाकडनं किंवा मग जैन समुदायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडनं, हा प्रश्न उपस्थित येतो. इथं जिथं आपण आलेलो आहोत तिथं या तक्रारी आल्या होत्या. इथे काही जण आहेत, आम्ही गिरगावकरचे गौरव आहेत, त्याचबरोबर इतर त्यांचे सहकारी आहेत, इथं राहणारे आहेत. विशेष करून सगळ्यात आधी तर गौरव तुझ्याकडनं जाणून घ्यायचं ते म्हणजे आम्ही गिरगावकर संस्थेनं थेटच इशारा दिला होता त्या पांढऱ्या पट्टीवर मासोळी आणि अंडी टाकण्याचा. पण आज आत्ता आम्ही जिथं येण्यासाठी तुला फोन केला तेव्हा मात्र तू इथं यायला विरोध केला होतास, ते का? हे अगदी समजून घ्यायचं आहे. कारण एकीकडे तुम्ही थेट इशारा देताय आणि दुसरीकडे माध्यमांना इथं येण्यापासून बंदी घालताय का?
नाही, बंदी घालायचं कारण कसं, जेव्हा आम्ही काल इकडे जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आणला आणि तो बंद पाडण्यासाठी जेव्हा आम्ही सगळे आलो होतो, मी, विघ्नेश, कुणाल, पूजा, आम्ही सगळे जेव्हा आलो होतो ना, तर ती फॅमिली घाबरली होती. आम्ही मराठी आहोत हो. आम्ही त्या कुंचित विचाराचे नव्हत की आम्ही मिळत्या काहीतरी पब्लिसिटी करायच्या म्हणून कुठल्या गोष्टी करायच्या, असं नाही आहे. आमच्या सगळ्या आम्ही जे प्रकार करतोय, जे उघडकीस आणतोय, त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही. त्यांना वरतून, जसं विघ्नेशने मगाशी सांगितलं की कदाचित ह्यांना वरतून ऑर्डर येतात, ह्यांना पण करत असेल, फॉलो करतात. आणि आमच्या या सगळ्या उघडकीस त्या फॅमिलीला त्रास नको म्हणून आम्ही तुम्हाला अवॉइड करत होतो की इकडे नको, ती फॅमिली काहीतरी विचार करायला नको आणि काही भीतीदायक वातावरण निर्माण नको. बस जात एवढाच विषय होता फक्त. म्हणजे मराठी व्यक्तींकडनं किंवा मराठी ज्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत, मराठी लोकांसाठी काम करणारे ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं विशेष काळजी घेतली जाते की याच्यातनं कुठलीही दोन काय आपण म्हणूया समुदायांमध्ये कुठल्याही पद्धतीनं तेढ निर्माण होऊ नये, भांडणं होऊ नयेत, याच्यासाठीची काळजीसुद्धा घेतली जाते. एकीकडे अलर्ट सिटीजन म्हणून याबद्दलचा प्रश्न विचारला जातोय किंवा याच्याबद्दल कारवाई करण्यासाठीची पावलं उचलली जात आहेत. मला वाटतं कुणाल, आपण तक्रार केली होती या सगळ्या आधीची, तर नेमकं काय झालं होतं, कशा पद्धतीनं हे सगळं लक्षात आलं आणि तुला का वाटलं की आधी आपण या गोष्टीबद्दल सांगितलं पाहिजे आणि तुझ्या मनात प्रश्न का उपस्थित झाला या जी पांढरी पट्टी आहे तिच्याबद्दल? पांढरी पट्टीचा विषय तर प्रसाद वेटपाटकने चालू केलेला, त्यांच्या सोसायटीमध्ये सगळ्यात पहिलं पडलेलं. नंतर हळूहळू सगळीकडे निघालं, लालबागला निघालं, दादरला निघालं, एवढे सगळे विषय होतात. जेव्हा मी तिकडे बघितलं की हा माणूस इथे पांढरी पट्टी काढतो, मी त्याला विचारलं की हे काय चालू आहे इकडे, तो बोलतो आम्हाला माहिती नाही काय. मग नंतर कलर मारणाऱ्याला त्याला माहिती नाही, पण जेव्हा ज्यांनी सांगितलं, जिथले स्थानिक रहिवासी होते ते जैन, त्याला विचारलं, तो बोलतो आमच्या गुरुजी महाराजांसाठी चालायला पांढरी पट्टी केलेली. पण ही पांढरी पट्टी काय त्यांचे महाराज याच वर्षी सगळीकडे चालतात आहे का? ह्याच्या अगोदर तुम्ही कधी चालले नाहीत का? पण हे तुम्हाला पहिले मला हे सांगा, गव्हर्नमेंटच्या रस्त्यावरती तुम्ही पांढरी पट्टी मारतातच कशाला? पहिले तर गव्हर्नमेंट आपले रस्ते धड करतच नाहीत, त्यानंतर हे पांढरी पट्टी मारणार, परत त्याला डांबरीकरण करणार. म्हणजे नक्की तुम्हाला दोन समाजामध्ये नक्की काय दाखवायचं काय? आणि काल 1-2 दिवस कालचाच गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यांचा मुनी आपले महिला होते तिकडे, त्यांनी त्यांना जाब विचारली की हे काय चालत होतं, त्यांना वर चढून आवाज करून बोलते आवाज खालती ठेवायचा. त्याला फक्त एवढंच इशारा द्यायचा की आवाज खालती तुम्ही ठेवायचा. हे महाराष्ट्र आहे आणि ते मुंबई आहे, मुंबईमध्ये फक्त मराठी माणसाचाच आवाज चालणार. ही पट्टी खरं तर बुजवली गेलेली आहे किंवा आपण म्हणूयात की त्याला काय डांबर लावलेलं गेलेलं आहे. पण ह्याच्याबद्दलची तक्रार केल्यानंतर हे डांबर कुठल्या प्रशासकीय यंत्रणेकडनं लावण्यात आलेलं आहे का, की आपण स्वतः इकडचे मराठी रहिवासी म्हणून लावण्यात आलेलं आहे का, कशा आणि केव्हा ती जी पट्टी आहे ती लावण्यात आली? नाही, ही जी आहे, आम्ही जेव्हा त्यांना जसं आम्हाला कुणालनी अलर्ट केलं की असं असं इकडे आता हे पट्टी मारतात आहे, तर आम्ही लगेच इकडे आलो आणि तो अक्षरशः घाबरला तो. ठीक आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं मी पुढच्या अर्ध्या तासात, मला अर्ध्या तासाची वेळ द्या, मी काढून टाकतो. मग त्याला वेळ दिला, आम्ही कोणाला तक्रार नाही केलं. तक्रार करायची पहिली गोष्ट तर मी एक सांगू ना, हा जो विषय ना, हा इथपर्यंत येण्याचं कारण आहे BMC. ठीक आहे. हे जेव्हा काढली गेलेली पट्टी तेव्हाच BMCनी दखल घेतली असती ना, हे इथपर्यंत विषय आला नसता. ठीक आहे. कसं आहे माहीत आहे, जैन लोक ना कसे आपले जैन बांधव आपले जेव्हा देरासरमध्ये जातात ना, तेव्हा तोंडाला पट्टी लावतात, बरोबर. BMC अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे, ह्यांच्या कामासाठी ना तोंडाला पट्टी लावली आहे. हे लोकांनी काही केलं ना की ह्यांना न बघण्यासारखं राहतात हे लोक. ठीक आहे. तेच विषय ना आपले गणेश उत्सव असतो, नवरात्री उत्सव असतो, तेव्हा जेव्हा मंडप बांधलं असतात त्याच्यामुळे जे खड्डे पडतात तिकडे त्यांना बरोबर ते दंड मारायला जातात, तेव्हा बरोबर दिसतो खड्डे पडलेत ह्या मंडळामुळे. मग तिकडे असं का भेदभाव करतात आहे? तुम्ही ही गोष्टी तुम्हीच आणली आहे, ह्याचा कारणीभूत BMCच आहे. आणि मी तर सांगतो, मला असं वाटतं काही दिवसात ना हे BMC आहे ना, हे JMC होणार आहे, जैन महानगर कॉर्पोरेशन. हे त्याच मार्गावर चाललं आहे, कारण की हे लोक काही ॲक्शन घेत नाही आहे. गौरवला प्रश्न आहे ते म्हणजे की संदीप देशपांडे यांनी याच्या संदर्भामध्ये एक इशारा दिलेला आहे. ते म्हणाले की हा सांस्कृतिक दहशतवाद इथं खपवून घेतला जाणार नाही, नाहीतर मग तोंड काळी करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे. इथं सुद्धा मनसे आणि शिवसेना अशा दोन्हीकडनं या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यात आलेला आहे. पण हा सांस्कृतिक दहशतवाद इथं ठाकूरद्वारमध्ये, गिरगावामध्ये पाहायला मिळतोय का? हा वाढला आहे का? आणि मराठी माणसं तक्रार करतात की तुम्ही जेव्हा बघतात तेव्हा तुम्ही येतात, म्हणजे मराठी माणूस याच्याबद्दल सजग आहे की तुम्ही आपले कार्यकर्ते म्हणून याच्याबद्दल पुढाकार घेताय? नाही, काही लोक बोलतात, पण कसं आहे की आपलं म्हणून भान असलं पाहिजे ना की आमच्या समाजामध्ये काहीतरी गोष्टी चालू आहे, म्हणून आम्ही स्वतःहून काही ठिकाणी पुढाकार घेतो. आणि काही ठिकाणी म्हणून जसं आम्हाला जसं मगाशी म्हणालो, सुखसागरने आम्हाला फोन आला आणि आम्हाला फोन केला कोणी, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आम्ही एखाद्या समोरच्या सोसायटीमध्ये गुजराती फॅमिलीनेच फोन केला. आता हे कोणत्या दहशताखाली वागतात आहे, कोणत्या काय करतात आहे, तेव्हा आम्हाला थोडंसं हे कळलं. आणि मगाशी आता तुम्ही प्रश्न केला की मनसे आणि शिवसेनेवाल्याने हे केलं.
बघा अवश्य आहे. तुम्हाला जर कुठेतरी आठवत असेल की का जेव्हा हे सगळं एकत्र होतं, आम्ही गिरगावकरच पहिली अशी संस्था होती जी वारंवार त्या दोघांचे बॅनर लावत होती आणि सोशल मीडियामधनं सांगत होती तुम्ही दोघंही एकत्र या, ते दोघं एकत्र या, तुम्ही दोघं एकत्र या, तुम्ही दोघं एकत्र या, मग आम्ही पुढे काय ते करू, आम्ही करू. ठीक आहे, दोघं एकत्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही साहेब, ओके, ठाकरे बंधू, हे आम्ही वारंवार, हे सर्व पहिला आम्हीच तो पुढाकार घेतला होता, काही वर्षापूर्वी चालू केला होता. ठीक आहे, ते दोघं एकत्र आले, BMCमध्ये हार झाली. आज जो प्रकार, आज लोकांचे डोळे उघडत चाललेत काय केलं ठाकरेंच्या बंधू, तो ठीक आहे, तो पॉलिटिकली भाग झाला. पण ते दोघं एकत्र आल्यानंतर कुठेतरी एक थोडीशी ताकद ही मराठी माणसांमध्ये मिळाली आहे की आता आपल्याला लढायचं आहे. पूर्वी कसं व्हायचं, आपण लढायला गेलो तर म्हणजे शिवसेनेवाले लढायला गेले तर मनसेवाले काउंटर करायची, शोपट्टी करतात आहे, सेनेवाले करायला गेले तर मनसेवाले शोपट्टी करतात आहे. पण आता तसं राहिलं नाही आहे. आता दोघांच्या कार्यकर्त्यांना विषय संपला, जरी आपण हरलो आहे तरी मराठी माणसाठी आपल्याला टिकून करणं, कारण जी बाळासाहेबांची लिगसी आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे. कारण त्या आशेने सगळेजण बाळासाहेबांकडे बघत होते. आता बाळासाहेबांना न राहिल्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंकडे, दोन्ही साहेबांकडे हे लोक बघतात आहे. आणि तीच ऊर्जा आणि ती प्रेरणा आम्हाला मिळते. म्हणून आम्ही कोणाला असं कोण करेल, कोण सेनेवाले येतील, कोण नाही येतील, आम्ही संस्था म्हणून करतो आहे ना. आमची जबाबदारी आहे, महाराष्ट्र आमची जबाबदारी आहे. आणि ह्याचं उत्तर, चांगलं उत्तर तुम्हाला आमच्या पूजाताई पण देतील की हे का आणि हे का महिला म्हणून त्यांना खूप बोलायचं, कारण त्यांनी देखील आवाज उचलला. महिला पुढे येतात आहेत आणि यायलाच पाहिजे, ही गरज आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचा दहशतवादाचा एक प्रश्न होता, हा 200% हा दहशतवादाचाच विषय आहे. 2000% हे पूर्वी ह्यांना कळलं नाही. विधानसभा गेली, मुंबई कॉर्पोरेशन गेल्यानंतर लगेच ह्या लोकांनी फटाफट आपली डोकी वर चढायला केली आणि सगळ्या गोष्टी हळूहळू काबीज करायला, प्रेशर द्यायला, सगळ्या गोष्टी करायला चालू केलं. हे कोणत्या बेसिसवरती? मग हा दहशतवादच आहे ना. मग त्याला सडेतोड उत्तर हे आम्हाला दिलंच पाहिजे. आम्ही सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर आम्ही आवाज उचलणार आणि ते आमचं काम आहे, आम्हाला केलंच पाहिजे. ते प्रत्येकाच्या अंगात, ते मनसेवाले येतील, शिवसेनावाले येतील, हे प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येक मराठी माणसाचं काम आहे, महिलांचं काम आहे, सगळ्यांचं काम आहे. ते करतो, आम्ही करणार म्हटलं. आणि अजून एक त्यांनी सुरेश नरेश देशपांडेंनी चांगलं लिहिलं होतं, सुरेश नरेश, ते अजून एक विसरले, निलेश तू पण चड्डीत राहा. तू जे म्हणतो ना की तिकडे जाऊन मुंबईत जाऊन करा, तिकडे जाऊन करा, तुमच्या माध्यमांना अवश्य विदाऊट एडिट हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. दंगलीच्या वेळा माननीय बाळासाहेबांनी कॉल केला होता शाखेमध्ये, या गिरगावच्या शाखेमध्ये, की तिकडे मला कुंभारवाड्यांना आणि खेतवाडीमधनं काही गुजराती आणि मारवाडी बांधवांच्या ना फोन वाजतात आहेत मातोश्रीवरती. त्यांच्या जीवाला धोका आहे, कारण एक फुटपाथ क्रॉस केली की डोंगरी आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि त्या फोनच्या वेळेला मी वर्ष 14 होतो, मीही शाखेत होतो, ते माझ्या कानाने ऐकलं आहे. त्यांचे जीव वाचवायला जा. इकडचे कुठल्याही शिवसैनिकाने, कुठल्याही मराठी माणसाने विचार केला नाही की ही गुजराती आहेत, ही मारवाडी आहेत. ते जीव वाचवायला गेले. आणि त्याची पूर्ण जी निलेश, तुझी जी पूर्ण कॉमन आहे ही जैन लोकांची, ही फक्त मराठी माणसांमुळे वाचलेली आहे. जर दंगलीला हात वरती केले असते ना, त्याच बिमरानं साफ केलं असतं त्या लोकांना. ते हे पण प्रामुख्याने त्यांना कळून दे, तुमचे जीव सगळ्यांना फक्त मराठी माणसामुळे वाचलेले आहेत. तर निलेशनी पण चड्डीत राहावं, नुसतं नरेश आणि सुरेशनी नाही. दॅट्स इट. इथे पूजा पण आहे. खरं तर म्हणजे तू महिला म्हणून ह्याच्यामध्ये सहभागी झाली होती. महिला पुरुष असा भेदभाव न करता सुद्धा तुला इथं राहणारी एक रहिवासी म्हणून काय वाटतंय, अशा पद्धतीनं हे पट्ट्या आखणं हे योग्य आहे का? आणि म्हणजे जो आवाज उठवला गेला तर का आत्ता हा आवाज उठवला पाहिजे? आणि तुला असं वाटतंय का महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं, तर का व्हायला हवं? हो, खरंच आज आहे ना, प्रत्येक गोष्ट ही फक्त पुरुषांनीच घेतलेली नाही, महिलांनी पण इथे येऊन बोलणं गरजेचं आहे. आज मी स्वतः इथे 30 वर्ष झाली मला, मी इथे राहते, माझं बालपण, माझा जन्म सगळं इकडचं आहे, मी त्या व्यक्तीला ओळखते. आज तर काय त्यांना त्यांच्या इतक्यांदा त्यांचे जे धर्मगुरू आहेत ते येतात, पण एवढ्या वर्षात त्यांना का नाही जाणवलं की आपल्याला पांढरी पट्टी लावली पाहिजे? गेल्या वर्षी हीटवेव्ह होती, यावर्षी ही हीटवेव्ह आहे. याचा अर्थ असा आहे का की यावर्षी मुद्दा उठला पांढऱ्या पट्टीचा म्हणून तुम्ही यावर्षीच का केलं? ह्याच्या आधी तुमचे धर्मगुरू येत होते ना, मी स्वतः बघितलं लहानपणापासून त्यांना येता जाताना, मग तुम्ही यावर्षीच का केली? आणि तुम्हाला कोणता असा धाक होता की तुम्हाला कंपल्सरी करणं होतंच यावर्षी की ही पांढरी पट्टी झालीच पाहिजे? त्याशिवाय धर्मगुरू चालत नाही का? तुमच्या दीक्षेचा अर्थ काय आहे? आपण एकदा जेव्हा दीक्षा घेतो तेव्हाचा अर्थ काय की आपण सर्वात त्याग केलेला आहे, जे निसर्गाने आपल्याला दिले त्याच्यावरती आपण जगणार. मग ही जी हीट वेव्ह आहे, ही जे जमिनीच्या वरती किडे जे काय ते निसर्गाने दिले ना, मग तुम्ही निसर्गाने दिलेलं का नाही ॲक्सेप्ट करत आहे? जर तुमच्या दीक्षेचा अर्थच तो आहे, तुम्ही सगळं आयुष्यात त्याग करून पुढे जात आहे, मग त्याचा अर्थ काय? हे व्हाईट लाईनवर चालणं आणि त्याच्याशिवाय आम्ही येणार नाही, हे काय आहे?
ही चुकीची गोष्ट आहे ना मग तुमच्यासाठी. मग ते ॲक्सेप्ट करा ना. आज आमच्या पण धर्मातले धर्मगुरू आहेत जे पाऊस बघत नाहीत, थंडी बघत नाहीत, ऊन बघत नाही, तेही फिरतायत ना. मग ते कोणाच्या घरी येत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही आहे की आमच्यावरती त्यांची भक्ती नाही आहे किंवा आमची त्यांच्यावरती श्रद्धा नाही आहे. आम्ही पण भरपूर काय करू शकतो, त्यांना आमच्याही घरी बोलवू शकतो, पण आम्ही असं करतो का? नाही. आम्ही त्यांच्या देवळात जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांची पूजा करतो. याचा अर्थ असा नाही की आम्हाला धर्मगुरू नाही, की आम्हाला धर्म नाही. प्रत्येकाने आपापला धर्म सांभाळावा. प्रत्येकाचा धर्म श्रेष्ठ आहे, ज्याच्या त्याच्यासाठी उंच आहे. मला माझा धर्म आहे, त्यांना त्यांचा धर्म आहे. आज मी एवढ्या वर्षात झाली, आम्ही सगळे इथे ना प्रत्येक जण प्रत्येक जातीचा राहतो. हिंदी, मराठी, गुजराती सगळेजण राहतात. असं नाही आहे की माझ्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये आमच्याकडे गुजराती वगैरे आम्ही एकत्र उठतो बसतो. बाजूला आमच्या कब्रिस्तान आहे, मुसलमान आहे. पण आज तगात आम्हाला असा भेद नाही जाणवला. का नाही जाणवला? कारण की इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो आहे. आणि हे असं अचानक का करताय तुम्ही? प्रत्येकाला डिवस नका. मच्छी खायची ना. आता माझ्या समोरच्या बिल्डिंगमधूनच मला एक कंप्लेंट आली. का कशाला आली? सगळेजण जैन झालेत आणि एक मराठी माणूस आहे, तो स्वतः मच्छी नाही खात, दुसरी खाते, तिला का नाही खाऊन देते तुम्ही? मी तर सरळ त्याने एकच म्हटलं, जर तुम्हाला मच्छी खायची असेल तर तुम्ही तुमच्या दारात आणून मच्छीवालीला. आमची एकच मच्छीवाली जी रोज येते, ती खाली रस्त्यावर बसून मच्छी विकते, तिला मच्छी विकून देत नाही आहेत का? अरे आमचं आहे, आम्ही बघू तुम्ही काय खाता, तुम्ही काय नाही खात, त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारायला येतो का? नाही ना. मग तुम्ही आम्ही काय खातो की आम्ही काय नाही खायचं ह्याच्यावरती प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला कोणीच नाही दिला आहे. नाही तुमच्या धर्माने नाही दिला आणि आमच्या धर्माने दिलं आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या धर्माने वागा ना. आम्ही तुम्हाला येतो का? नाही. आमच्या आज मी महिला म्हणून आहे आणि माझं तुमच्यामार्फत सगळ्या महिलांना सांगण्याचं एकच मत आहे, आपला जो इतिहास घडवला त्यामध्ये फक्त पुरुषांनी नाही, आपल्याकडे इतिहास महिलांनी पण घडवलेला आहे. आणि आज या काळाला गरज आहे महिलांची. जोपर्यंत महिला बाहेर पडत नाहीत तोपर्यंत कोणतीच गोष्ट होणार नाही आहे. म्हणजे की येतं याच वर्षी होतंय असं तुमच्या दोघांकडनंही उल्लेख झाला होता. का असं वाटतंय का की असं विशिष्ट पद्धतीनं याच वर्षी का केलं जातंय? याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का? जसं काही गुजरातींनी फोन केला होता तशाच पद्धतीनं आत्ताही माहिती काही समोर आली आहे का? हे आहे ना, मला पर्सनली आहे ना असं वाटतं, हे आहे ना अंधश्रद्धेच्या पलीकडे. ठीक आहे, या गोष्टी ना आधी कधी झाले नाही आहे. ठीक आहे, नाही परमेश्वर महावीरनी असं काय कुठे लिहिलं आहे किंवा त्यांना आपण बघितलं आहे कुठे, असं काही नाही. म्हणजे पुस्तकात असं कुठे काही नाही आहे. हे कधी काय माहिती आहे, हे ना दाखवायचं आहे की आम्ही आहोत, आम्ही जैन आहोत, इकडे फक्त आमची चालणार. ह्यांचा पैशाचा माज आहे, दुसरं काही नाही. तर आपण इथं या मंगलवाडीमध्ये आलो, जिथं एक पांढरी पट्टी काढली होती. ती पांढरी पट्टी काय आपण पुसण्यात आली, त्याच्यावर डांबर फासण्यात आलेला आहे. मला काही प्रश्न पडलेले आहेत, ते म्हणजे संपूर्ण रस्त्यावर कुठेही व्हाईट पट्टी नाही, फक्त एका विशिष्ट इमारतीच्या समोरच तिथं व्हाईट पट्टी कशी काय आली आणि ती का आली? मी स्वतः इथं गिरगावात ठाकूरद्वारात अनेक वर्षांपासून राहते आहे. तेव्हा इथं दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन असे राहतात. इथं मोठ्या प्रमाणावर देरासर आहेत. मागच्या काही वर्षांपासून देरासरांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की पूर्वी अशा पद्धतीनं कुठेही कुठल्याही पद्धतीनं पांढरे पट्टे काढले जात नव्हते. मुनी आल्यानंतर मुनींना चालण्यासाठी जागा ही दिली जात होती. मग ते कुठल्याही जाती धर्मातली व्यक्ती असू देत, त्यांच्याकडनंही कुठल्या गोष्टीला अटकाव केला जात नव्हता. पण आत्ताच या मागच्या काही वर्षांमध्येच या गोष्टी घडतायत का, घडायला लागल्या आहेत का? या फक्त गिरगावात किंवा ठाकूरद्वारात नाही, तर त्या महाराष्ट्रात आणि इतर भागांमध्ये सुद्धा या घडायला लागल्या आहेत का? हा प्रश्न जी या तरुणांनी विचारलेला आहे, जे इतरही लोक बाहेर विचारत आहेत, तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जसं पूजा म्हटली किंवा जसं आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी गौरव म्हटला, त्यानुसारच की काही गोष्टी हायलाईट करण्याचा प्रयत्न आहे का, काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आहे का, वेगळ्या त्या दिसाव्यात म्हणूनचा प्रयत्न आहे का, कुणी याच्या मागे आहे का, या सगळ्याबद्दलचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि तसंच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ते म्हणजे की प्रशासन या सगळ्या संदर्भात काय करतं आहे. एखाद्या इमारतीमध्ये जर का अशा पद्धतीनं पांढरा पट्टा ओढलेला असेल तर तो त्या इमारतीतला आणि इमारतीतल्या रहिवाशांचा भाग असेल किंवा त्यांच्याशी संबंधित ती गोष्ट असेल. पण जर का सार्वजनिक रस्त्यावर आणि जर आपण पाहिलं की मोठे हायवेज असतील, तिथं अशा पद्धतीनं जर का व्हाईट पट्टे ओढलेले असतील किंवा अशा पद्धतीने काही वेगळ्या खाणाखुणा केल्या असतील, तर ते एक प्रकारे प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष का देत नाहीये? प्रशासनाकडनं ती गोष्ट निसटते आहे का? कायद्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे, त्याच्याबद्दलची दखल प्रशासनाकडनं का घेतली जात नाहीये? या सगळ्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. पण कुठल्याही पद्धतीनं दोन समाजामध्ये तेढ न निर्माण होता अशा पद्धतीचे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजेत आणि ते दोन्हीकडनं सामंजस्याने सोडवले गेले पाहिजेत. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कॅमेरामन सिद्धेश आजगावकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.